पहिली गोष्ट म्हणजे राजकारण आलं की राजकारणात एकमेकांवर चिखल फेकला जातो, पण जो चिखल फेकण्याचं काम करतो तो आधी स्वतःपासून पहिल्यांदा माणसाने हे केलं ते केलं किंवा आता समजा त्यांचा वैयक्तिक जो आत्ता तो 72 गुंठ्यांचा जो विषय तो त्यांचा कौटुंबिक विषय. पहिली गोष्ट म्हणजे विरोधकांक बोलण्यासाठी काही शब्द नाही, त्याच्यामुळे ते आरोप करतात. कारण का आता जे तुम्ही म्हणताय की रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटात आता जी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, पहिली गोष्ट म्हणजे दादा आणि ताई असतील, असं नाही की निवडणूक आली मग ते मैदानात उतरले. विरोधक आता नमस्कार, मी रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातलं एक 1200 लोकसंख्या असलेलं बुरुंजवाडी या छोट्याशा गावाचं 2015 ते 2020 सालापर्यंत एक 5 वर्ष सरपंच म्हणून काम पाहत असताना 2018 साली मला आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला होता. खरं तर गावात काम करत असताना मला रस्त्याची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, लाईटीची समस्या असेल किंवा शाळेचा प्रश्न असेल किंवा आरो प्लॅन्टचा विषय असेल किंवा तरुण वर्गाचा जो जिमचा विषय आहे, त्या सर्व समस्या भेडसावत असताना आपल्या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटाच्या आदर्श जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय स्वातीताई पाचुनकर आणि आपल्या रांजणगावचे माजी जिल्हा परिषद सन्माननीय शेखरदा पाचुनकर यांचं वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन आणि स्वातीताईंचं मोलाचं असं सहकार्य या बुरुंजवाडी गावाला लाभलेलं आहे. त्यांनी रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटात या भागाचं नंदनवन केलंच आहे, पण त्या नंदनवन करत असताना आमच्या बुरुंजवाडी गावामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे मोठ्या संख्येने जे प्रश्न आहे रस्त्याचा, सिमेंटचा रस्ता असेल किंवा सांडपाणी लाईन असेल, व्यायामशाळेचं साहित्य, शाळेला त्यांनी 2 वर्ग खोल्या दिल्या होत्या, शाळेचं संरक्षक भिंत त्यांच्या माध्यमातून मिळालेली, लहान मुलांना क्रीडा साहित्य असेल आणि जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कासारी फाटा ते गणेगाव रस्ता जो आहे तो बैलगाडी रस्ता होता. म्हणजे त्या ठिकाणी पावसाळ्यात म्हणजे मी माझं स्वतःचं माहेर आणि सासर गावातच असल्यामुळं कासारी शाळेला आम्ही जात असताना 8वी 9वी 10वी आमची त्या शाळेत झाल्यामुळं आम्हाला त्या रस्त्यावरून जात असताना सायकली अक्षरशः डोक्यावरून घेऊन जावा लागत होत्या. पण गेले 20-25 वर्षात तो जो रस्ता आहे पेंडिंग होता, तो आम्ही दादांच्या सहकार्याने, ताईंच्या सहकार्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली PMRDतून तो रस्ता आम्हाला मंजूर झाला आणि तो रस्ता मंजूर होऊन आज कोंडापुरी असेल, तिथलं गावठाण असेल किंवा कासारी असेल, गणेगाव असेल, बुरुंजवाडी असेल, त्या ठिकाणच्या नागरिकांची जी सोय झाली दळणवळणाची किंवा शिक्रापूरला आता जो आपण म्हणतो गुंठ्याला जो 7 ते 8 लाख रुपये भाव आहे, तो आमच्या नळकांडी वस्ती असेल, पांगारी वस्ती असेल, तिथल्या शेतकऱ्यांसाठी तो फायद्याचा आणि महत्त्वाचा ठरलेला आहे. आणि ताई असतील, दादा असतील, त्यांचं वेळोवेळीच आम्हाला मोलाचं मार्गदर्शन सहकार्य आमच्या गावासाठी असतं, आमच्या गावातील नागरिकांसाठी असतं आणि आमच्या माता भगिनींसाठी असतं. आणि आत्ता जे तुम्ही म्हणताय की रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटात आत्ता जी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, पहिली गोष्ट म्हणजे दादा आणि ताई असतील, असं नाही की निवडणूक आली मग ते मैदानात उतरले. विरोधक आता किती चर्चा करतील की यांनी हे केलं ते केलं किंवा आता समजा त्यांचा वैयक्तिक जो आत्ता तो 72 गुंठ्यांचा जो विषय तो त्यांचा कौटुंबिक विषय. पहिली गोष्ट म्हणजे विरोधकांक बोलण्यासाठी काही शब्द नाही, त्याच्यामुळे ते आरोप करतात. कारण का मी स्वतः अनुभवले, गावात काम करत असताना 5 वर्ष आमच्याही वरती आरोप झाले की यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, पण आम्ही त्या आरोपाला उत्तर म्हणून आमच्या विकास कामातून ते उत्तर देण्याचं काम केलं. आणि आत्ता जिल्हा परिषदेला ताई उभ्या आहेत आणि त्या निश्चितच निवडून येणार आहेत आणि विरोधकांना निवडून येऊन त्यांच्या कामातून त्यांचं जे आरोप आहे तो 72 गुंठ्यांचा तो निश्चितच तो मोडण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे राजकारण आलं की राजकारणात एकमेकांवर चिखल फेकला जातो, पण जो चिखल फेकण्याचं काम करतो तो आधी स्वतःपासून पहिल्यांदा माणसांनी सुरुवात केली पाहिजे. ताईंचं आणि दादांचं नेतृत्व ह्या गटात इतकं चांगलं आहे की लहान मुलांपासून ताई आणि दादा ओळखतात. विरोधक आत्ता मैदानात उतरलेत किंवा आता 5 वर्षात पहिल्यांदा गावात येतील की आम्ही असं करू तसं करू, पण ताईंनी असेल किंवा शेखरदांनी असेल, दादांकडे तर 2002 साली दादा जिल्हा परिषद सदस्य होते, त्यावेळेस दादांकडे पद होतं, तरी दादा आज 2025 मध्ये सुद्धा सामान्य माणूस असू द्या किंवा लहान मुलगा असू द्या किंवा लोकांची सुखदुःख असू द्या, दादांना गावातून फोन गेला नाही आणि दादांनी काम केलं नाही असं कधीच झालं नाही. म्हणून येत्या निवडणुकीच्या काळात आम्ही बुरुंजवाडी गाव असेल किंवा गावातील आमची जी लोक असतील, सामान्य वर्ग असू द्या, शेतकरी कुटुंब असू द्या, ते निश्चितच ताईंच्या दादांच्या मागे थांबतील याच्यामधून एवढंच सांगते. आणि चांगल्या मताधिक्यांनी ताई निवडून येणार आहे आणि परत जे बुरुंजवाडी गाव आहे ते ताईंच्या पाठीमागे भक्कमपणे साथ देणार आहे.